नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे. बजेट फ्रेंडली पैसा वसूल खरेदी आज आपण करणार आहोत. वाणासाठी तुम्हाला 20 रुपीज स्टार्टिंग रेंज पासून रांगोळीचे जे साचे असतात ना ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्यामध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. की खरेदी आपण कुठे करतोय ते सांगते. आज आपण जाणार आहोत जोशी क्रिएशन्स यांच्या नवीन कोऱ्या स्टोर मध्ये. आत्ताच रिसेंटली यांचा स्टोर हा ओपन झालेला आहे. एक्झॅक्टली कुठे आहे तर आपण सध्या आहोत ठाणे वेस्ट मध्ये, चराई येथे. चराई मध्ये तुम्हाला कुठे यायचं एक्झॅक्टली तर ह्या रोड वरती ना पुढे लेफ्टला अपोलो मेडिकल आहे. अपोलो मेडिकल त्याच्याच गल्लीत आतमध्ये आला तर इथे सावली नावाचा तुम्हाला बंगलो दिसेल. सावली नावाच्या बंगलोच्या अगदीच अपोजिट साइडला तुम्हाला जोशी क्रिएशन्सचा स्टोर बघायला मिळणार आहे. शॉप नंबर 1, ठाणे एकता कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, ग्राउंड फ्लोअरलाच तुम्हाला त्यांचं स्टोर बघायला मिळणार आहे. नवीन सुरुवात आहे. काय नवीन कलेक्शन त्यांनी आणले आपल्यासाठी ते दाखवते का. मंडळी, पूर्वाताई यांना आपण भेटतोय. जोशी क्रिएशन्स असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. तर आज काय आपण स्पेशल दाखवतोय ते सुरू करण्याआधी तुम्हाला अभिनंदन, तुमच्या नव्या कोऱ्या स्टोअरचं ओपनिंग झालेलं आहे त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आणि काय आज आपण बघणार आहोत स्पेशल. आपल्याकडे संक्रांतीला वाण देण्यासाठी आपण वेगवेगळ्या वस्तू आणलेल्या आहेत. 30 रुपयापासून ते साधारण 150 रुपयापर्यंतच्या. त्याच्यात मी बेसिक तुम्हाला काही माहिती सांगते. ओके. आपला हा जो सेट आहे हा पॉलिमर सेट आहे. संस्कारवती रांगोळ्यांचा सेट आहे. हे इंडिव्हिज्युअल पीस पण तुम्ही घेऊ शकता. इंडिव्हिज्युअल पीस हे आपले टोटल 19 डिझाईन्स आहेत. प्रत्येक डिझाईन तुम्हाला 35 रुपीजला सिंगल पीस पडतो. जर तुम्हाला कुठल्याही डिझाईनचा क्वांटिटी जास्ती हवी असेल तर 15 पीसचं आपल्याकडे पॅकेट येतं. कुठलेही डिझाईन 15 पीस घेतले तुम्ही तर 200 रुपीजला पॅकेट येईल तुम्हाला. म्हणजे एक पीस तुम्हाला साधारण 12 ते 15 रुपयापर्यंत पडतो. अरे वा. तुम्ही जर क्वांटिटी मध्ये घेतलं तर तुम्हाला अजून कॉस्टिंग कमी पडू शकतं. आता हे जे 19 डिझाईन्स आहेत याचे आपण सेट्स बनवले आहेत. 2चा सेट आहे जो असा आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये प्रत्येक पीस तुम्हाला 19 डिझाईनचे 2-2 पीस येतील. असे 38 पीस याच्यामध्ये असणार आहेत. याच्यातनं साधारण तुम्ही एवढा एक साधारण 16 ते 18 डिझाईन आरामात बनवू शकता. वाव. याची काय किंमत जाते. ही 300 रुपीजला कॉस्ट आहे. ओके. ही पूर्णपणे हे लग्नासाठी किंवा मुंजीसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून पण खूप लोक माझ्याकडे प्रोडक्ट्स घेतात. त्यानंतर 4चा सेट येतो आपल्याकडे. 4च्या सेट मध्ये प्रत्येक डिझाईन तुम्हाला असे 4-4 पीस येतील. प्रत्येकाचे तुम्हाला असे 4-4 पीस येतील. आणि याच्यामध्ये तुम्हाला असा गणपती येतो याच्यामध्ये, आणि ही छोटीवाली पावलं येतील असे 4च्या सेट मध्ये. हा 425चा सेट येतो. त्यानंतर पुढचा सेट येतो तो म्हणजे हा 6चा सेट. याच्यामध्ये पण प्रत्येक पीस तुम्हाला असे 6 येतील. रबर बँड लावलेले असतील. त्याच्यात पण तुम्हाला असा गणपती येईल आणि हे छोटीवाली पावलं येतील. आणि 12चा जो सेट आहे आपल्याकडे तो आपल्याकडे येतो असा पूर्णपणे. याच्यात तुम्हाला फायदा एवढा असा आहे की याच्यात तुम्हाला प्रत्येक पीस 12-12 येतात. आणि त्याचबरोबर तुम्हाला सगळी जी शुभचिन्ह आहेत आपल्याकडची ती सगळी शुभचिन्ह तुम्हाला अशी मिळून जातात. ओम आहे, श्री मिळेल, गणपती आहे, ही 2 प्रकारची पावलं येतील. हा एक मोठावाला पाऊल येईल, छोटवाला पाऊल येईल. सरस्वती आहे त्याच्यामध्ये. हे बघा, सरस्वती मेल, हे मेल. हा 900 रुपयाचा सेट आहे. आजकाल कसं लग्नाला रिटर्न गिफ्ट किंवा मुंजीला रिटर्न गिफ्ट आपण लोक कपडे देण्यापेक्षा लोक काहीतरी उपयोगी वस्तू देतात. म्हणजे त्याच्या हे रिटर्न गिफ्ट साठी पण खूप उपयोगी वस्तू आहेत. मी जस्ट तुम्हाला एक त्याचा डेमो दाखवतो की हे वापरायचं कसं प्रोडक्ट. जसं आपण बेसला खाली कलर करतो तसं तुम्हाला हा बेसला खाली कलर करायचा आहे. मी हा मल्टी कलरचा वापर केलाय. त्याच्यावरती मी अजून एक कलर वापरते. जो काय वेळ लागतो खाली कलर साठी तो एवढाच फक्त. अदरवाईज 2 मिनिटात तुमची रांगोळी रेडी होऊन जाते. खूप इझी आहे. म्हणजे ज्यांना वेळ नाही 2 मिनिटाचं काम आहे. आता तुम्ही जो सेट घ्याल, 2चा सेट घ्या, 4-6 कुठलाही घ्या, त्याच्यामध्ये डिझाईन सगळ्यांच्या कॉमन असणार आहे. तुम्हाला जस्ट फक्त ही पॉलिमर प्लास्टिकची डिझाईन आहे ती फक्त त्याच्यावरती टेबलावरती ठेवून देईल त्याच्यावरती बस. हे घ्या. 2 मिनिटात तुमची रांगोळी रेडी. जे कॉम्बिनेशन साठी वेळ लागतो तेवढाच.
असं ताट पण तुम्ही देवापुढे बाहेर दरवाजापुढे पण तुम्ही ठेवू शकता. किती छान, हे मस्त आहे. ज्यांच्याकडे वेळ नाहीये दररोजच्या दररोज त्यांना व्यवस्थित रांगोळी वगैरे दारापुढे हवी आहे त्यांच्यासाठी सोयीस्कर. आणि माझ्या मते जर असे मोठे बॉक्सेस घेतले ना तर वर्षभर तुम्हाला काही गरज नाही. आता मी काही स्पेसिफिक डिझाईन्स बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण 2चा सेट मधनं मी हे अशी एक छोटीशी डिझाईन बनवलेली आहे. हे रेडीमेड आहे म्हणजे फक्त ठेवायचं? येस. हे मी आता जस्ट दाखवलं की काही जण म्हणतात की आम्हाला खाली बसून काढायला जमत नाही, मग त्यांना असं पुठ्ठे सकट रेडी करून हवी असेल तर आपण तसं देऊ शकतो. फक्त प्रॉब्लेम काय होतो की डिझाईन ही फिक्स राहते, ती चेंज नाही होत. कस्टमायझेशन होणार नाही. कस्टमायझेशन याच्यात काय होणार नाही. मग तुम्हाला पाहिजे असेल तर असं एवढंच फक्त तुम्ही घ्या आणि तेवढं पण आपण नुसतं ठेवू शकतो विदाउट खालचा बोर्ड. बरं. हे मी 2च्या सेट मधनं ही एक अशी डिझाईन रेडी केलेली आहे. तसंच 4चा सेटचा वापर केला. 4च्या सेट मध्ये मी अशी 4ची डिझाईन बनवली आहे. मस्त. सो हे फक्त दारापुढे ठेवायचं, त्याच्या अवतीभोवती तुम्ही हा बेस कशासाठी केला की मला दाखवायला सोपं जातं की आपण 2 किंवा 4 मधनं अशा डिझाईन बनवू शकतो. तुम्हाला अशाही कस्टमायझेशन करून हवं असेल तर कस्टमायझेशन पण आपण याच्या डिझाईन्स मध्ये करून देतो. बरं. म्हणजे ऑर्डर असतील असं काही नाही, सिंगल ऑर्डर्स पण आपण कस्टमायझेशन करून देतो. ओके. तुम्हाला वाटलं की मला 2चा बॉक्स पण नकोय, सिंगल डिझाईन पण नकोय, मला एक डिझाईन रेडी पाहिजे, तुम्ही मला बनवून द्या. मस्त. तुम्ही असं कस्टमायझेशन करून देऊ शकता. मिनिमम कस्टमायझेशन कॉस्ट 150 रुपयापासून ते 300 रुपयापर्यंत जाते. अच्छा. ओके. त्याच्यानंतर बघा आता 6 आणि 12च्या सेट मधनं मी एक छोटी अशी डिझाईन बनवलेली आहे. वा, हे तर मेन हळदी कुंकू आहे. दिवाळी, दसरा अशा फेस्टिवल्सला, पाडवा तेव्हा बाहेर ठेवण्यासाठी मस्त ऑप्शन आहे. काय रेंज मध्ये जातात ह्या? ते 150 रुपयापासून ते साधारण 300-350 रुपयापर्यंत कस्टमाइज डिझाईन जातात. अच्छा. ओके. अकॉर्डिंग टू द डिझाईन आणि साईज बदलणार. असं तर तुम्ही काय करायला गेला तर समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला घ्यायचंय आणि तुम्ही मला कस्टमाइज करून पाहिजे तर याची साधारण कॉस्ट 300 रुपयापर्यंत जाते. मग त्याच्याऐवजी तुम्ही जर सरळ असा 300चा बॉक्स घेतला तर ते तुमच्यासाठी परवडतं का? कारण याच्यामध्ये फक्त काही 2 का 3 डिझाईनचा वापर केलाय मी फक्त. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीज 19 डिझाईन्स मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे. राईट. त्यामुळे हे कोणाला तरी वयस्कर लोक आहेत की त्यांना काही डिझाईन करायचं नाहीये पण त्यांना फक्त घेऊन फक्त दरवाजापुढे ठेवून द्यायचे, मग त्यांच्यासाठी हा प्रेफरेबल आहे. पण ज्यांना व्हरायटीज काही बनवायचे असतील तर मग मी सजेस्ट करते की त्यांनी सरळ बॉक्सेस घ्यावं किंवा आपल्याकडे छोटे कॉम्बोज जे आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे ते पण तुम्ही घेऊ शकता. ग्रेट. सो हे पण ऑप्शन यांच्याकडे आहेत. एक डेडिकेटेड स्टोअर खास रांगोळीसाठीचा आपण बघतोय आज. म्हणजे हा कॉन्सेप्टच मला खूप आवडलाय कारण की डेडिकेटेड रांगोळीसाठीचा स्टोअर आजवर मी कुठेच बघितलेला नाही. नाईस. हे वाणासाठी किती मस्त आहे. हे वाणासाठी खूप उपयोगी आहे. आपल्या हे माझे ऑलमोस्ट जवळजवळ आतापर्यंत 1000च्या वरती कॉम्बोज सेल आउट झाले वर्षभरामध्ये. वा. हे ऍक्च्युली आम्ही गेल्या वर्षी इन्व्हेंट केलं. गेल्या वर्षी संक्रांतीला माझ्या एका कस्टमरची रिक्वायरमेंट होती की आमचं ना बजेट 300 रुपयाचं नाहीये, मला ना एक 100 रुपयापर्यंत काहीतरी बनवून द्या संस्कारवरती रांगोळीमध्ये. मग मी म्हटलं चल एक ट्राय करून बघूया. आम्ही तो एक एक्सपेरिमेंट केला होता गेल्या वर्षी आणि दॅट वॉज फॅब्युलस. म्हणजे गेल्या वर्षी एक्झिबिशन मध्येच माझं ऑलमोस्ट 100च्या वरती म्हणजे प्रोडक्ट्स हे गेले. वा. म्हणजे मला वाटलं नव्हतं की छोटे प्रोडक्ट जाऊ शकतील. हे आपल्याकडे 14 डिझाईन्स आहेत. हे सेम तेच आहेत प्रोडक्ट्स जे तुम्ही इथे संस्कारवरती मध्ये वापरलेत, फक्त डिझाईन जी इकडे लावलेली आहे तीच तेवढेच पीस तुम्हाला आतमध्ये मिळणार. आणि हे 80 रुपीजचा सिंगल पीस पडतो. 80 रुपीजचा हा एक अख्खा कॉम्बो येतो ज्याच्यात तुम्हाला 5 पीस येतात. किती छान. आणि जर तुम्ही क्वांटिटी जास्ती घेतलं म्हणजे डझनच्या वरती 12च्या वरती घेत असाल तर 55 रुपीजला तुम्हाला एक कॉम्बो पडू शकतो. वा. बघा. पण त्याच्यासाठी तुम्हाला ऍटलिस्ट 1 डझन तरी प्रोडक्ट घेणं कंपल्सरी आहे. वा. मस्त. हे वाणासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. बजेट फ्रेंडली ऑप्शन जे बघत असतील. डिझाईन्स बघा किती वेगवेगळे डिझाईन्स आहेत. माझ्यामध्ये आता मला एक विचारायचं आहे, समजा ही एक डिझाईन आहे, ही एक पर्टिक्युलर डिझाईन, ह्याचेच 12 पीसेस मिळतील की ओव्हरऑल कुठलेही 12 घ्या, कुठलेही 12 तुम्ही घेऊ शकता. मस्त. काही नाही असं काही कोणालाही वाण देताना रिपीट नाही होणार. माझ्याकडे हे सगळे 14 पीस आहेत. हे 14 पीस सगळे सायमल्टेनियसली
जात असतात पूर्णपणे. किती छान, हे खूप मस्त आहे. वाणासाठी युनिक आणि कामी येणारं प्रोडक्ट म्हणजे काय, तर तुम्ही असं काही घेऊ शकता. सो हे मस्तच ऑप्शन आहे. बरं, किती दिवसांमध्ये होम डिलिव्हरी होऊ शकते? आता संक्रांत जवळ आहे, बऱ्याच महिलांचं असं असतं की आम्हाला हे लवकरात लवकर हवंय, तर आपलं कुरिअर सर्व्हिस कसं? विदिन ठाण्यात असेल तर साधारण नेक्स्ट डे पर्यंत जातं. ओके. आणि ठाण्याच्या बाहेर असेल तर साधारण अजून एक दिवस पकडा, म्हणजे आज ऑर्डर टाकली तर तुमची संध्याकाळपर्यंत डिस्पॅच होते. आपल्या युजली ऑर्डर इव्हनिंगला 5 वाजता निघतात, 5:30ला. 5:30च्या नंतर ऑर्डर टाकली तर नेक्स्ट डेच्या इव्हनिंगला ती डिस्पॅच होते. मग एक दिवस पुढे अजून ऍड होतो. विदिन 2 to 3 days मध्ये आपलं जातं पूर्ण. आणि संपूर्ण महाराष्ट्रात, ऑल ओव्हर इंडिया, आपण ऑल ओव्हर इंडिया, आउट ऑफ इंडियाही आपले प्रोडक्ट जातात. क्या बात आहे, मस्त. तर मंडळी, तुम्ही जर हा व्हिडिओ कुठल्याही कानाकोपऱ्यातनं बघत असाल देशाच्या, तरी सुद्धा त्यांना संपर्क साधू शकता. त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते. त्यांचं इन्स्टा हँडल पण बरंच ऍक्टिव्ह आहे, त्याचं पण मी नाव तुम्हाला स्क्रीनवर देणार आहे. आता ह्याच्या तुमचीच फॉलोअर आहे, सांगायला मला आवडेल, तुमचीच फॉलोअर दिल्लीवरनं फक्त माझ्याकडे प्रोडक्ट घ्यायला येऊन गेली परवाच्या दिवशी. किती छान, हे खरंच कामाची पावती आहे माझ्यासाठी. थँक्यू सो मच. मस्त. तर आता हे झालं, याच्या व्यतिरिक्त अजून काय वेगळं आपण? याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे तो एक प्रकार आहे, तो म्हणजे या पट्ट्या. ओ नाईस. हे तर ज्यांचे देवारी छोटे आहेत ना, देवारा पुढे जास्त जागा नाहीये, त्यांच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे हे. आता आपल्याकडे दुसरा एक प्रकार म्हणजे आयदर तुम्ही वाण म्हणून पण देऊ शकता किंवा लग्नाला रिटर्न गिफ्ट, मुंजीला रिटर्न गिफ्ट साठी तुम्ही देऊ शकता. तो म्हणजे शुभचिन्हांचा सेट. ओके. शुभचिन्हांच्या सेटमध्ये बघा, हे तुम्हाला असं ओम श्री स्वस्तिक, गणपती, सरस्वती ही 2 प्रकारची पावलं मिळतील बघायला. वा, हे सगळी शुभचिन्ह आहेत. हे प्रत्येक सगळी शुभचिन्ह आहेत. ही पूर्ण शुभचिन्हांचा पूर्ण बॉक्स येतो. हा 200 रुपीजचा हा बॉक्स येतो असा पूर्णपणे. अरे वा, मस्त. सो हा 200चा आहे. येस, हा 200चा बॉक्स आहे. तुम्हाला हा जर गिफ्टिंग म्हणून पण हवं असेल, आपण गिफ्टिंग साठी पण बनवून देऊ शकतो. किंवा जर तुम्हाला वाटतं की 200 रुपयाचा बॉक्स नको असेल, तर हे कोणतेही डिझाईन तुम्ही घ्या, 30 रुपीजला वाण म्हणून पण तुम्ही देऊ शकता. अरे वा, 30 रुपीजला सिंगल पीस. किती छान. आणि जर तुम्ही याच्यामध्ये पण डझनाच्या वरती घेतलं तर 20 रुपीज पर पीस तुम्हाला पडेल. मिनिमम 12 पीसची क्वांटिटी तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे, डझन तरी पाहिजे याच्यामध्ये. मग ते डझन तुम्ही कोणते कसेही घ्या, म्हणजे एकाच पीस 12 पीस घ्या किंवा प्रत्येकातले एक पीस घ्या तरी मला चालेल. फक्त तुम्हाला ते 20 रुपयाला त्याप्रमाणे पडेल याच्यामध्ये. ओके, ग्रेट. त्याच्यानंतर दुसरा प्रकार तो आहे म्हणजे संस्कृती सेट. संस्कृती सेट. ओके. संस्कृती सेट मध्ये फरक एवढाच आहे की याच्यात गणपती आणि पावलं चेंज होतील, बाकी सगळं सेम असणार आहे. अच्छा, बरं. मगाशी जे शुभचिन्ह बघितलं त्याच्यामध्ये सेट मध्ये थोडं हे ऍड ऑन असणार आहे. येस, हे बघा, हे असे असणार आहे. याच्यामध्ये ही जी पावलं आहेत, त्यानंतर ही जी पावलं आहेत, ही फक्त काढली जातील आणि गणपती बदलला जाईल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे बाकीचे सगळे डिझाईन्स असणार. त्याच्यामध्ये ओम श्री स्वस्तिक, गोपद्म गणपती येईल, लक्ष्मीची पावलं येतील, गोपद्म पावलं येतील आणि 2 लोटस एक्स्ट्रा मिळतील त्याच्यामध्ये. बरं. हा असा जर सेट घेतला, हा संस्कृती सेट, तर हा 300 रुपीजला जातो. हा मोठा बॉक्स. येस, हा बॉक्स सेम. बरं. संस्कृतीचा 300ला जाईल. आणि जर याच्यातलं तुम्हाला कोणतं डिझाईन जर हवं असेल तर 40 रुपीजचं सिंगल आहे. हे तिन्ही 40 रुपीजला आहे. आणि पावलं जी आहेत ही 50ला जोडी आहे. बरं. हे तुम्ही, ह्याचा फायदा असा आहे ना की तुम्ही खाली कलर टाका, रंग भरा आणि तुम्ही ठेवू पण शकता. हे स्टेन्सिल टाइप मध्ये पण तुम्ही वापर करू शकता याचा. मस्त असा. ग्रेट. आणि याच्यामध्ये पण सेम आहे, बल्क क्वांटिटी जास्ती असेल तर आपण कॉस्टिंग मध्ये कमी करून देऊ शकतो. जे 40 रुपयेवाले आहेत ते तुम्हाला 20 रुपीज पर्यंत मिळतील आणि जे 50 रुपीज वाले आहेत ते तुम्हाला 30 रुपीज पर्यंत पर पीस मिळू शकतो. 12 तरी डझन तरी मिनिमम डझन तरी पाहिजे त्याच्यामध्ये. ग्रेट. असं अजून काय वेगळं बघू शकतोय? येस, याच्यानंतर आपल्याकडे आहे ते म्हणजे फ्रीज मॅग्नेट्स. ओके, दाखवते. ओ वाव, इकडे आपल्याकडे व्हरायटीज ऑफ फ्रीज मॅग्नेट्स आहेत. हे मराठी म्हणून फ्रीज मॅग्नेट आहे. किती छान. हे पण वाण म्हणून द्यायला मस्त आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीज असतं, सो हे ठेवू शकता. घरामध्ये लहान मुलं ये जा करत असतील, फ्रीज सतत ओपन करत असतील, तर त्यांना सगळे मराठी महिने सुद्धा यामुळे कळू शकतात. सो हे MDF मध्ये केलेलं मराठी महिन्यांचं आहे. हे 100 रुपीजला आहे. याच्यामध्ये पण तुम्ही बल्क क्वांटिटी घेतली तर 80 रुपीजला तुम्हाला पर पीस तुम्हाला पडतो. अरे वा, मस्त. ओके, त्याचा हा MDF मध्ये आहे. तसंच आपण हा डायरेक्ट फ्लेक्झिबल फ्रीज मॅग्नेट आहे, हा 150चा आहे. ओ मस्त. सो ह्याला पण बल्क क्वांटिटी मध्ये 12च्या वरती क्वांटिटी असेल तुमची तर हा 120ला तुम्हाला
पीस पडेल. मस्त. आणि किती इझिली येस स्टिक डायरेक्ट स्टिकअप होऊ शकतो. आणि या आरामात फोल्ड आहे. तर तुम्ही म्हणाले काय प्रॉब्लेम येईल का, काही नाही. किती इलास्टिक टाईप मध्ये मॅग्नेट आहे. अरे वा मस्त. किती दुमडलं तरी खराब नाही होत ह्याच्यामध्ये. किती छान मस्त. त्याच्यानंतर आपल्याकडे हे आहे चहा, हे आहे चहा आणि वडापाव. ज्यांना भूक लागली असेल ते असे तुम्ही घेऊ शकता. पुडी असतील सतत जे पुडी आहेत त्यांना तुम्ही घेऊ शकता. हे स्वामींचं पण मस्त आहे. त्यानंतर इथे फ्रेंड्सचं आहे. त्यानंतर हे सगळे 100-100 ला आहेत. हे सगळं 100 ला आहे. येस हे सगळे तुम्ही कोणते पण घ्या 100-100 रुपये आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही क्वांटिटी अशी घेतली तर तुम्हाला 80 रुपीजला हे सिंगल पीस पडेल. बर मस्त. सो मला तिथे नट ठेवलेली पण दिसते. मला नट दाखवा ना, कारण की आपल्याकडे हळदी कुंकू असेल तर रांगोळी महत्वाचा विषय ठरतो ना. घरात येणाऱ्या पाहुण्यांना पहिले दारातनच त्यांना ती रांगोळी दिसते. ही अशी नट आहे आपल्याकडे. वा. सो हे बघा, हे कलर कसं करायचं ना त्याचा डेमो पण इथे आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या रंगावरती ती ठेवल्याने किंवा त्याच्यात कोणते रंग भरल्याने ती कशी उठून दिसेल ते सगळं काही ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. सो ही मोठी आणि छोटी नथ आहे. ग्रेट. काय रेंज जाते ह्याची? छोटी नथ आहे ही 35 रुपयाला आहे. ओके. आणि मोठी नथ आहे ही 75 ला आहे. ओके. ही 35 ला म्हणाला? येस 35 ला सिंगल आहे. ही पण तुम्ही क्वांटिटी मध्ये घेतली तर तुम्हाला 20 रुपयाला जाईल. ओ वा. आणि मोठीवाली जी नथ आहे क्वांटिटी मध्ये घेतली तर तुम्हाला 60 रुपीजला तुम्हाला जाते ही. अरे वा मस्त. येस. सो ज्यांच्या घराच्या बाहेर स्पेस मोठी असेल त्यांच्यासाठी मोठी नथ मस्त ऑप्शन आहे. येस. आणि घराच्या बाहेर आणि हे पूर्ण वन टाइम इन्व्हेस्टमेंट डिझाईन आहे ही. म्हणजे किती बेंड जरी झालं हे तुटणार नाहीये. बघा मी दुमडते, तुटणार नाही. वाकडं जरी झालं तर उलटी बाजू ठेवा खाली, अशी उलटी करा आणि गादी ठेवून द्या वरती. 2 दिवस अशीच ठेवा. 3rd डे ला तुमच्या आरामात ती स्ट्रेट मध्ये राहील. किती छान. हे नॉन ब्रेकेबल प्रोडक्ट आहे. हा पॉलिमर प्लास्टिक आहे. वॉशेबल प्रोडक्ट आहे. साबण बिबण लागलं खराब, म्हणजे काही रंग लागला तरी ते खराब नाही होणार. तुमचं साबणाने पुसून धुवून काढू शकता तुम्ही पूर्णपणे. मस्त आहे हे ऑप्शन. आवडलंय मला. सही वाटतंय. वाणासाठी अगेन परफेक्ट ऑप्शन. येस. या आपल्याकडे आता अशा या रांगोळ्या आहेत पूर्णपणे पॉलिमर प्लास्टिक मध्ये. ओके. दुसरा पुढचा प्रकार येतो तो म्हणजे MDF. ज्याच्या बेसला आपला MDF असतो आणि वरती पूर्णपणे अॅक्रेलिकची डिझाईन्स आहेत. जसं त्या तुम्ही इकडे बघतायत मोठ्या, या सगळ्या आपल्याकडे पूर्णपणे डिझाईन्स आहेत. हो. सो हे MDF आहे. त्याच्यावरती रांगोळीची डिझाईन रांगोळी भरायची. फक्त तुम्हाला रंग भरायचे आणि ठेवून द्यायचं आहे पूर्णपणे. ग्रेट. याची काय किंमत जाते साधारण आपल्याकडे स्टार्टिंग? आपल्याकडे 220 ला सिंगल पीस आहे. आणि जर तुम्ही क्वांटिटी जास्ती घेत असाल तर 180 प्रमाणे तुम्हाला पर पीस आपण करून देऊ शकतो. ओके. हे बघा मी तुम्हाला याच्यात रंग भरून दाखवते जस्ट. हे अगेन त्यांच्यासाठी मस्त आहे ज्यांना असं वाटत असेल की आमच्याकडनं रांगोळी छान काढता येत नाही आम्हाला, तर त्यांच्यासाठी फक्त तुम्ही घेऊन जा, रंग भरा. 10 मिनिटात तुमची रांगोळी तयार आहे. तुम्ही बाहेर किंवा तर अंगणात वगैरे ठेवू शकता. माझ्याकडे असेही कस्टमर की आम्हाला सांगतात की आम्हाला ना पेंटिंग पण करून द्या. तर आपण याचं पेंट पण, याला परमनंट पेंट पण आपण करून देऊ शकतो पूर्णपणे. खूप छान आहे हे. हा कॉन्सेप्ट पण मस्त आहे. एस्पेशली त्या महिलांसाठी जे वर्किंग आहेत, ज्यांना खूप कमी वेळ मिळतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी. मस्त. येस. आता जर नको असेल तर जस्ट तुम्ही घ्या, उलटा करून टाका, सुका फडका घ्या, सुक्या फडक्याने पुसून टाका, किंवा आपल्याला पेंटिंगचा ब्रश असतो, पेंटिंगच्या ब्रशने क्लीन करा, ठेवून द्या. मस्त. हे वर्षानुवर्ष आपल्याकडे याच्यामध्ये हे 12 इंचाचे डिझाईन्स आहेत. ओके. या 12 इंचाच्या डिझाईन्स मध्ये आपल्याकडे 50+ डिझाईन्स आहेत. 50+ व्हरायटीज तुम्हाला मिळतील. आपण इकडे शफल करत असतो, प्रत्येक वेळेला चेंज होतात याच्यामध्ये डिझाईन्स पूर्णपणे. मंडळी, जास्त कलेक्शन व्हरायटी बघायची असेल तर तुम्हाला स्टोअरला भेट द्यावी लागणार आहे. तुम्हाला याच्यामध्ये करायचं, तुम्हाला इकडे येऊन बघितलं तर तुम्हाला अजून व्हरायटीज चांगल्या बघायला मिळतील इकडे. अगदीच. आता हे MDF मधलेच आहेत पण हे छोटे जे आपण मगाशी 12 इंच बघितले त्याच्यातले हे 6 इंचाचे आहेत. हे आपल्याकडे एवढे आता 9 डिझाईन्स इथे आहेत. याच्यामध्ये पण 6 इंचामध्ये तुम्हाला साधारण 20+ डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. म्हणजे आता त्याच्यामध्ये समजा दिवाळीच्या आपल्याला पंटी हवी आहे तर आपल्याकडे पंट्या आहेत. स्वस्तिक मिळेल तुम्हाला. स्वस्तिक मध्ये पण आपल्याकडे 3 साईज आहेत. ही सगळ्यात मोठी साईज आहे. याच्यातली मीडियम साईज आहे, ही 4x4 ची आहे, 3x3 ची आणि 2x2 ची.
अशा 3 प्रकार येतात. नंतर आपल्याला पावलं हवी असेल तर पावलं पण मिळतील. ओम आहे याच्यामध्ये. हे लोटसचे 2 प्रकार इकडे आपल्याकडे आहेत. आणि बॉर्डर साईज म्हणून आपण वापरू शकतो अशा डिझाईन्स आहेत. याच्यात तुम्हाला व्हरायटीज मिळतील. प्लस तुम्हाला तुमच्या डिझाईन तुमच्याकडे आहेत आणि ते तुम्हाला बनवून तशामध्ये हवे असेल तर तशाही आपण याच्यामध्ये कस्टमायझेशन करून देऊ शकतो. ह्याच्यामध्ये कस्टमाइज होईल. येस. ग्रेट. आणि याची किंमत कशी जाते? हे 75 ला सिंगल पीस जातो. ओके. आणि जर त्याची जोडी घेतली तर 120 ला जातं. आणि जर तुम्ही क्वांटिटी जास्ती घेत असाल तर आपण तुम्हाला 45 रुपीजला पर पीस तुम्हाला हा पडू शकतो. अरे वा. याला पण सेम आहे. आपल्याकडे मिनिमम 12 क्वांटिटी जरी पाहिजे की तुम्हाला मग हा 45च्या हिशोबाने मी तुम्हाला लावून देऊ शकतो. सही आहे हे. मस्त. आता आपण हे रेडीमेड रांगोळी आहे पूर्ण, राईट? ह्याच्याबद्दल काय माहिती? येस. आपण पहिला जो प्रकार बघितला तो पॉलिमर प्लास्टिक होता. खाली रंग टाकून तुम्ही वरती डिझाईन ठेवू शकत होता. सेकंड प्रकार होता की डिझाईन रेडी होती, कलर भरा ठेवून द्या. तिसरा प्रकार जो आहे तो आहे हा OHP शीटची रांगोळी. त्याला आपण OHP म्हणतो. OHP चं फुल फॉर्म ऍक्च्युअली प्लास्टिक शीट असते जी प्रिंटिंग प्रोजेक्टरला वापरली जाते. त्या प्रोजेक्टरच्या शीट वरती आपण डिझाईन हाताने काढून काही डिझाईन ट्रेसिंग करून त्याच्यामध्ये ओरिजिनल रांगोळीच्या रंगांचा वापर करून बनवलेली रांगोळी आहे. अरे वा. ही तुम्ही अशीच तरी खाली देवापुढे किंवा बाहेर दरवाज्यात जरी तुम्ही ठेवली तरी आरामात राहू शकते. किती छान. आता संक्रांत आली आहे तर संक्रांतीसाठी आपल्याकडे पूर्ण हा सेट आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकाची लेडीज, त्यानंतर हळदी कुंकाचा करंडा, 2 पतंग, मांजा, नथ, तिळगुळ, नंतर साडी, असा हा पूर्ण जो सेट आहे हा पूर्ण सेट 4000चा येतो. याच्यामध्ये अजून काही कंटेंट्स आहेत जे आता इथं नाहीयेत माझ्याकडे. त्याच्यामध्ये हळदी कुंकाचा टेक्स्ट येतं, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. ओके. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण 4000चा हा पूर्ण सेट येतो. अरे वा. मग तुम्ही इंडिव्हिज्युअल्स हवे असेल तुम्ही इंडिव्हिज्युअल्स पण घेऊ शकता. नथीमध्ये ही छोटी साईज आहे. तुम्हाला जशी साईज हवी आहे तशी आपण साईज बनवून देऊ शकतो. मिनिमम ही छोटी साईज आहे. याच्यापेक्षा थोडी मोठी पाहिजे असेल तर आपण तशी बनवून देऊ शकतो. ग्रेट. आणि हे सिंगल जर हवे असते तर हे सिंगल तुम्ही घ्यायला गेला तर तुम्हाला हे 250 ला एक सिंगल पडतो. आणि हा त्याचाच पेअर घ्यायला गेला तर 500 रुपयाचा पेअर येतो तो. अच्छा, 500 ला पेअर. बर. असा मस्त. त्याच्यानंतर आपल्याकडे अशा बॉर्डरच्या डिझाईन्स आहेत. याच्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटीज ऑफ डिझाईन्स मिळतील. याच्यात पण कस्टमायझेशन हा मेन इम्पॉर्टंट पार्ट आहे आमच्यासाठी. की कस्टमरला जी रिक्वायरमेंट पाहिजे, कलर कॉम्बिनेशन जसं पाहिजे तसं आम्ही त्यांना त्याच्याप्रमाणे बनवून देतो. आता इथे हा जो लुक केलाय हा मी जानेवारी आणि फेब्रुवारीचा लुक केलाय. ओके. हा, जे सण त्या महिन्यात येतात त्याच्यासाठी. त्यामुळे याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर जानेवारीमध्ये आपलं संक्रांती म्हणून आपण संक्रांतीचा पूर्ण घेतलेला आहे, ज्याला आपण साईडला बॉर्डर्स म्हणून टाकलेत. बरोबर. हो. फेब्रुवारीमध्ये महाशिवरात्र आहे, ते शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्यावेळेला त्यांच्यासाठी आपण इथे असं त्यांचं हे बनवलेलं आहे, आयडियल बनवलेलं आहे. आयडियल्स पण आपल्याकडे व्हरायटीज ऑफ बनले जातात पूर्णपणे. अरे वा, छान. येस. ह्याचं एक डेमो बघू शकते का मी? बरं ताई, तुम्ही आता म्हणालात की महाराजांचं जसं हे आहे एक फोटो आहे त्या पद्धतीचीच रांगोळी अजून आहे, हे डिझाईन आहे त्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण जसं तुम्हाला आयडियल जसं हवे तसं तुम्ही बनवून घेऊ शकता. बघा, दत्तांची मुळे केलेली आपण. किती सुंदर आणि रेखीव वाटतेय ती. वा, खूपच प्रिटी आहे हे. मस्त. आपल्याकडे सगळे आयडल्स जे आहेत हे साधारण 2000 पर्यंत आपल्या जातात. ओके. कोणतेही आयडल्स घ्या हे 2000 पर्यंत जातात. साईज जर छोटी असेल तर कॉस्टिंग त्याची कमी होते त्याप्रमाणे. बर. आता हा आहे 1000 रुपयाला जाईल. ही देवी आहे. त्यानंतर ही तुळजापूरची देवी आहे, ही पण 1000 रुपीज पर्यंत जाते. मस्त. आणि त्याच्यावरती ऍक्च्युली हे लावलंय ना, मोती वगैरे पूर्ण सगळं वर्क आहे, कुंदन वर्क आहे. आणि ही जी आहे बाळकृष्ण जे आहे हे पण 1000 रुपीजला जाईल. किती छान आहे हे. आयडियल सगळे युजली आपल्या 2000 ला. साईज कमी असेल तर आपण त्याप्रमाणे कॉस्टिंग 1000 पर्यंत जातं. बर. याच्यामध्ये पण कस्टमायझेशन आपण करून देतो. तुमचे कुलदैवत असेल तर तुम्हाला त्याचं जर बनवून हवं असेल, आयडियल्स मध्ये बनवून हवं असेल तर आपण तसंही याच्यामध्ये बनवून देतो. आणि आता लग्नाचा सीझन चालू होतं परत पुढच्या महिन्यापासून. मग त्याच्यासाठी आपण लग्नाला रुखवतासाठी सप्तपदी आपण रेडी करतोय. काम चालू आहे त्याच्यावरती. ते नेक्स्ट महिन्यामध्ये चालू मिळून जाईल आपल्याला बघायला. किती छान. मस्त. सो रुखवतासाठी पण तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता याच्यामध्ये. मस्त. हे बघा, आता गुढीपाडव्यासाठी आपण अशी गुढी पण बनवलेली आहे. वा, हे ऍक्च्युली रिअल रांगोळी आहे. रिअल रांगोळीचा वापर करून केलेला आहे. याच्यात पण कस्टमायझेशन करून देतो. जे आपण MDF मध्ये रांगोळी होती ती कस्टमरला याच्यामध्ये बनवून हवी होती. वा, कोणती आपण बनवली. आणि ही तुम्ही आरामात फोल्ड करा. घ्या,
आणि हे ठेवू शकतो म्हणजे ते खराब तुम्ही असं पण फोल्ड करून ठेवून दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण मी सजेस्ट करेन की असं फोल्ड करून ठेवू नका, तुम्ही दुमडून शकता. आणि ही वॉशेबल आहे, फक्त वन्स इन अ मंथ वॉशेबल पण आहे. येस, ही वॉशेबल, तुम्ही वॉश करू शकता. फक्त पाण्याचं हे पाणी फक्त याच्यावर टाका आणि सुकायला पंख्याखाली ठेवून द्या, उन्हामध्ये ठेवू नका. उन्हात ठेवलं त्याचा रंग फेड होऊ शकतो. बर, याच्यात मस्त. आपण कॉन्सेप्ट खूप कमाल आहे याच्यामध्ये. प्रत्येक आपल्याला जसं आपले जे जे सण आहेत त्या सणाप्रमाणे आपण तुम्हाला बनवून देतो. हे बघा, हे टेक्स्ट आहे गुढी पाडव्याचं, म्हणजे तुम्ही गुढी ठेवा, खाली गुढी पाडवा ल्या. मस्त. हे पण दारापुढे ठेवण्यासाठी मस्त आहे. येस, सही. बरं, इथे फ्रेम्स पण दिसत आहेत काही, ह्याच्याबद्दल काय माहिती द्या. येस, या ज्या फ्रेम्स आहेत ह्या पॉलिमर प्लास्टिकच्या फ्रेम्स आहेत. इथे हे पण आहेत छोटे ठेवले. येस, या पॉलिमर प्लास्टिकच्या फ्रेम्स आहेत पहिल्या. याच्यामध्ये या सरस्वती तुम्ही हँग करू शकता की बॅक साईडला 2 वे टेप आहे, त्याला पण तुम्ही चिकटवू शकता भिंतीवरती. अरे वा. हे रिमुव्हेबल आहेत पूर्णपणे. तुम्ही हे दोन्ही पॉलिमर प्लास्टिक आहे, हे तुम्ही आरामात धुवू शकता. ओके. दोन्ही पण धुवून झाल्यावरती परत सुक्या फडक्याने पुसा. त्याला खाचे दिलेत, त्या खाच्यामध्ये तुम्ही त्याला परत अडकवून ठेवू शकता. सुंदर. काय किंमत जाते ह्याची? ही 120 ला आहे. ही पण बजेट फ्रेंडली आहे तुम्हाला याला द्यायला म्हणून द्यायला. हे पण तुमच्याकडे बल्क क्वांटिटी तुम्ही घेतली तर 90 रुपयाला सिंगल पीस तुम्हाला पडू शकतो. 90 रुपये सिंगल पीस. याच्यात हे 4 कलर्स आहेत. हो, हे असे 4 कलर्स आहेत याच्यामध्ये. त्यानंतर इथे दुसरा आहे तो म्हणजे त्रिशूळ. हे महाशिवरात्रीला आपलं जातं. याच्यात हे 2 कलर्स आहेत. हे 60 रुपयाला सिंगल आहे आणि 2 घेतले तर 100 रुपयाला. अरे वा. हे तर माझ्या मते जो मेन डोर असतो त्याच्या शेजारी जे लावतात ना, तिथे लावू शकता. मस्त आहे हे तुम्ही लावू शकता याच्यामध्ये. ग्रेट. त्यानंतर अजून एक बजेट फ्रेंडली प्रोडक्ट आपल्याकडे आहेत, ते म्हणजे सरस्वती महासरस्वती टेबल टॉप आहे हे. अच्छा, हे टेबल टॉप आहे. बॅक साईडला आहे तुम्हाला सरस्वती, मोस्टली साऊथ इंडियन लोकांकडे असतं. असं तुम्हाला टेबल टॉपला देईल, तुम्ही टेबलवर ठेवू शकता. आणि हे ऍज अ मॅग्नेट आहे, हे फ्रीज मॅग्नेट आहे हे वाला. येस, हे पण 100 रुपयाला सिंगल आहे. 100 रुपयाला सिंगल आणि अगेन बजेट फ्रेंडली. येस, आणि क्वांटिटी घेतली तर 75 to 80 रुपीजला तुम्हाला पर पीस पडू शकतो याच्यामध्ये. किती मस्त. सही. सो ताई, जसं तुम्ही इथे फ्रेम्स दाखवले तसं त्या बाजूला पण काही फ्रेम्स आहेत, तेही दाखवा. आता हे फ्रेम्स आहेत राईट, ह्याची काय किंमत जाते? ही साधारण तुम्हाला 300 रुपीजला फ्रेम जाते. ही 6x6 ची आहे. याच्यामध्ये तुम्हाला कस्टमायझेशन करून मिळेल. तुम्हाला जर 4x4 पाहिजे असेल तर 4x4 मध्ये पण तुम्हाला डिझाईन करून मिळेल, फ्रेम करून मिळेल. ती साधारण तुम्हाला 200 पर्यंत तुम्हाला जाते. बरं, सो हे असं लटकवण्यासाठीच आहे की काय? दाखवते. ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर बॅक साईडला बघा, तुम्ही लटकूही शकता आणि टेबलवर ठेवू पण शकता. अरे वा, हे तर गिफ्ट देण्यासाठी पण परफेक्ट ऑप्शन आहे. कोणाचं नवीन काही स्टोर ओपन झालंय किंवा वास्तुशांती आहे किंवा काय, त्यांना गिफ्ट म्हणून देण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. मस्त. आणि याची किंमत काय म्हणाला? ही 300 ला कॉस्ट आहे याची. बरं. याच्यामध्ये मोठी हवी असेल तर ती साधारण 800 रुपीज पर्यंत जाते. अच्छा, याच्यापेक्षा मोठी हवी ती 8x8 ची येते. ही 6x6 ची आहे आणि 4x4, 4, 6 आणि 8 असे आपण बनवतो पूर्णपणे. मस्त. 4 ची आपण फार कमी करतो, म्हणजे कस्टमायझेशन मध्ये करून देतो. युजली आपल्याकडे ही साईज जास्ती जाते. आयडियल साईज ऍक्च्युअली टेबलवरती ठेवायला किंवा घरात ठेवायला. हे त्याच्यामध्ये पण तुम्हाला सेम असंच मिळेल. टेबल टॉप पण करू शकता किंवा हँगिंग पण करू शकता. बरं, मस्त. आणि इथे ह्या पट्ट्या ठेवल्यात, ह्याच्याबद्दल काय माहिती द्याल? ह्या ज्या पट्ट्या आहेत ह्या आपल्या देवापुढे ठेवण्याच्या पट्ट्या आहेत. याच्यात तुम्ही तुमच्या कुलदेवताचं नावाचं पण पट्टी तुम्हाला बनवून हवी असेल तशी आपण बनवून देतो. किंवा तुम्हाला अशा शुभचिन्हांची पण पट्टी हवी बनवून देतो. याच्यात कस्टमायझेशन पण होतं आपल्याकडे. याच्यामध्ये तुम्हाला 22+ डिझाईन्स तुम्हाला मिळतील. 22+ डिझाईन्स? येस. वाव. आणि काय किंमत मध्ये ही साधारण 150 ला सिंगल पीस जातं याच्यामध्ये. आणि जर तुम्ही बल्क क्वांटिटी 12 पीस घेतले पर पीस तुम्हाला 120 ला पडतं. 120 ला. अगेन बजेट फ्रेंडली वाणाचा ऑप्शन आहे. सो तुम्हाला जर काही पर्टिक्युलरली नाही द्यायचंय पण अशी शुभचिन्हांची जर ही अशी पट्टी दिली, प्रत्येकाच्या घरामध्ये देवारा असतो त्याच्या समोर ठेवायला किंवा तर पूजा घर आहे तिथे सुद्धा ठेवायला हे सोयीस्कर आहे. मस्त. बरं ताई, तुम्ही तुमच्या इथलं ऑलमोस्ट सगळं कलेक्शन दाखवलेलं आहे राईट. सो आपण ऑनलाईन ऑर्डर्स कसे घेतो, म्हणजे काय प्रोसेस आहे आपल्याकडे? 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही व्हॉट्सअपवरून ऑर्डर्स देऊ शकता किंवा मला कॉल करू शकता. की आता आपल्या गुढीपाडव्याच्या याच्यामध्येच आपण ई कॉमर्सची वेबसाईट आपली चालू करतोय. ऑलमोस्ट झालेली आहे. तुम्ही ई कॉमर्सच्या वेबसाईट वरती पण मी तुम्हाला त्याची लिंक देईन.
त्या लिंक वरनं पण तुम्ही तुमची ऑर्डर जनरेट करू शकता. अरे वा, मस्त. किंवा मला फोन करा. माझा नंबर आहे 9820985944. माझी स्वतःची वेबसाईट पण आहे joshicreations.in नावानी. तुम्ही त्या साईटला जाऊन पण तिथनंही कंटेंट तुम्ही बुक करू शकता. मस्त. तर मंडळी, तुम्हाला त्यांचे डिटेल्स मिळालेले आहेतच. आणि आता त्यांच्या स्टोअरला जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर किती ते किती आपलं स्टोअर ओपन असणार? आपलं सोमवार ते रविवार सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत आपलं स्टोअर चालू असतं. अरे आणि फक्त वेनेसडे क्लोज असणार. ओके, फक्त वेनेसडे क्लोज असेल. ग्रेट. पण माझं असं पर्सनल मत आहे की त्यांना कनेक्ट करून मग स्टोअरला भेट दिली तर तुम्हाला व्यवस्थित वेळ काढून मग इथली सगळी व्हरायटी बघता येणार आहे. इव्हन आपला फेसबुकचा पेज आहे आणि इन्स्टा पेज आहे जोशी क्रिएशन्स नावाने. तुम्ही तिथे पेजला फॉलो करा. तिकडे तुम्ही ऑर्डर्स बुक करू शकता. मस्त. बघा किती ऑप्शन्स आहेत त्यांना कनेक्ट करण्याचे. फेसबुकचं पेज, त्याचं जे हँडल आहे आणि इंस्टाग्रामचं जे हँडल आहे ते दोन्ही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील. नक्की फेसबुकवर जा किंवा इंस्टाग्रामवर जाऊन त्यांना चेक करा आणि त्यांना फॉलो करा. थँक्यू सो मच ताई, इतकी छान माहिती दिली त्याबद्दल. आणि वन्स अगेन अभिनंदन तुम्हाला तुमच्या नवीन स्टोअरसाठी. तुमच्याही अभिनंदन. तुम्ही तुमच्या रील्समुळे खूप फायदा होतोय मलाही आणि माझ्या कस्टमर्स खूप येतात. खूप चांगले रिव्ह्यूज मिळतात कस्टमर्स कडनं मला. थँक्यू सो मच, मीन्स अ लॉट. तर मंडळी, ताईंचं नवीन स्टोअर आहे आणि तुम्ही आधीचा एक व्हिडिओ बघितला असेल पण तो ऍड्रेस फॉलो करू नका सध्या. आता तुम्हाला इथेच येऊन खरेदी करायची आहे. तर ऍड्रेस मी नव्याने सांगतेय, स्क्रीनवर सुद्धा देते, लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या. सो एक्झॅक्टली आता आम्ही आहोत ठाणे वेस्ट मध्ये, चराई येथे. एक्झॅक्टली कुठे ताई तुम्हीच सांगा. येस, आपलं शॉप नंबर 1 आहे. ठाणा एकता CHS सोसायटी आहे. संपदा हॉस्पिटलच्या बाजूला आपलं शॉप आहे. किंवा दैनिक किचन हे खूप फेमस आहे चराईमध्ये. त्याच्या लाईन मध्येच आपलं शॉप आहे. तिकडे तुम्ही आलात की मला फोन करा. नाही सापडलं तर मी नक्की तुम्हाला तिकडे गाईड करू शकते. आणि आणखीन एक लँडमार्क द्यायचं झालं तर इथे अपोलो मेडिकल आहे. त्याच्या आतमध्ये जी गल्ली येते सावली बंगलो आहे, त्याच्या अगदी अपोजिटलाच तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला स्टोअर दिसेल. आणि गुगल मॅपवर जर इझिली त्यांचं लोकेशन तुम्ही टाकलं तरी सुद्धा इझिली सापडू शकते. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.